आपण पाहतोय ध्रुव पारसे पक्ष गणपती ऑरियस वज्रिम क्रिकेट संघ आपल्याला बघायला मिळतोय. 5 षटकांचा सामना. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज लक्ष्मण नाईक उर्फ बट्टू आपल्याला बघायला मिळेल. सलामीची बिनीची जोडी गणपती ऑरियस वज्रिम क्रिकेट संघाची सुचित नानसे आणि अपाली कलंगुटकर ही जोडी आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. ज्या सुजित नानसे पहिल्या मॅचचा हिरो आहे. पहिल्या मॅचचा हिरो लक्ष्मण नाईक गोलंदाजी सागर बोरजकर. आता झालेल्या मॅचचा हिरो साहिल आरोलकर. ध्रुव पारसे क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व करणारा खेळाडू आपण पाहतोय. आणि सलामीची बिनीची जोडी गणपती ऑरियस वझरीम क्रिकेट संघाच्या कोट्यातून आपल्याला बघायला मिळेल. सुजित नानसे आणि त्या साथीला अप्पाली कलंगुटकर आप्पा आणि गोलंदाजी मार्कवर लक्ष्मण नाईक उर्फ बट्टू. स्ट्राईकला अप्पाली, नॉन स्ट्राईकला सुजित नानसे, नॉन स्ट्राईकला अप्पाली. पहिला चेंडू ओव्हरपिच पद्धतीचा सुचित नानसे ऑन फायर. षटकार चौकारांचा आतषबाजी करणारा खेळाडू आहे सुचित. षटकाला आगाज केला आहे गणपती वॉरियर्स वझरीम क्रिकेट संघाचा डाव्या हाताचा श्रीधर फलंदाज सुचित नानसेनं कडक कुणात कडक फटकेबाजीला सुरुवात तर केली आहे. तगड्या क्रिकेट संघासमोर ध्रुव पारसे क्रिकेट संघासमोर मॅच हलकीचा आवाज आला होता. टप्पा अगोदर थोडस पुढे पडला गेला. सागर बोरसकर सुरेश क्षेत्ररक्षक यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आज बघायला मिळतोय. निर्धाव चेंडू आपण पाहतोय. 6 धावा फलकावर. गती परिवर्तन चेंडू आपल्याला बघायला मिळाला. हलक्या हाताने लागला लक्ष्मण आडव्या बॅटने फटका टोलवायचा होता सुचित नानसेला. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 6 धावा धावफलकावर. निर्णायक षटकात पहिला चेंडू थोडासा ऑर्मअप पद्धतीचा ओव्हरपिच पद्धतीचा त्यावर सुचितचा एक मोठा फटका बघायला मिळालाय. पहिलं सांगितलंय धावा बनलाय सुचित धावा धावफलक घालत्या ठेवायचा आहे. एकेरी दुहेरी धावसंख्या एकात दुसरा मोठा फटका गणपती वॉरियर्स वसई क्रिकेट संघासाठी भरपूर काही फायद्याचा ठरेल आणि निर्धाव चेंडू ध्रुव पारसे क्रिकेट संघासाठी फायद्याचे ठरले. सोरे गोलंदाजी पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा आपल्याला बघायला मिळालाय. बाहेर गेलेला चेंडू पंचांनी दंडात्मक केलंय ते लक्ष्मण नाईक रूप बट्टूला आपल्याला बघायला मिळत आहे. अवांतरच्या स्वरूपात सांघिक धावफलकावर एक या धावसंख्येने आपल्याला धावफलक बघायला मिळालाय. तो 7 धावा धावफलकावर. सुंदर गोलंदाजी अचूक टप्प्याची गोलंदाजी सुजित नानसेला रोखून ठेवले. जो सुचित नानसे सुरुवातीला आक्रमक वाटला होता आणि आक्रमक खेळाडूला मी रोखून ठेवणार हे कार्य त्यानं सुरुवातीपासून केले लक्ष्मण नाईक उर्फ बट्टून आणि त्या कार्याला हे कार्यरत राहिलाय तो मैदानावर. सुंदर फटका बॅक टू द बॉल स्ट्रेट ड्राईव्हचा देखना फटका जो सुरुवातीपासून एक मोठा फटका त्यानंतर जो चाचपडत खेळ होता अपालीनं अनुभवी खेळाडूनं या ठिकाणी काय मंत्र दिला. सरळ बॅटनं फटकेबाजी केली तरी धावा मिळू शकतात आणि सरळ बॅटनं खेळलेला फटका हा चौकारासाठी आहेत. 11 धावा धावफलकावर या गणपती वॉरियर्स वज्रिम क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करत असताना. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. परतीची फेक धाव घेण्यामध्ये सुरुवातीला अपायचे सांगितलं होतं. त्यानंतर व्हाईट बॉल आपण बघू. अवंतरच्या स्वरूपात सांघिक धावफलकावर एक या धावसंख्येनं
12 धावा धावफलकावर आपण पाहतोय. आडव्या बॅटनं फटका जमलेला गरंगचा जरा दीपलंद कार्पेट पद्धतीचा फटका क्षेत्ररक्षकानं चेंडू अडवलाय. एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलक धावपर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होत 13 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळत आहे. पहिल्या अनिवार्य पॉवर प्ले षटकाचा खेळ समाप्त झालाय 13 धावा धावफलकावर. थँक्यू. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज चंद्रकांत सज्ज झालाय. चंद्रकांत कांबळी. आज सागर वेगळ्याच भूमिकेत आहे. हलकी हाताने खेळून काढलाय चेंडूला आक्रमक बघायला मिळतोय. मुन्ना सागर मुन्ना लक्ष्मण नाईक स्क्रीनवर आले. परतीची फेक तोपर्यंत 2 धावा तर बनतील. 2 सांघिक धावफलक धावफलकावर आपल्याला बघायला मिळतंय. 15 धावा धावफलकावर. श्रीजीतचा फटका फसलाय. झेल टिपलाय. सुजित माघारी परतलाय. खराब फटका वेळान ज्यावेळी हे फटके बॅटला व्यवस्थितरित्या स्पर्श होतात त्यावेळी टॅनचा आवाज देऊन जातात. ज्यावेळी हे फटके फसले जातात त्यावेळी आत्मघातकी फटके संपवले जातात. लागला तर आवाज नाहीतर बरबादचा फटका सुजितचा बघायला मिळालाय. 15 धावा धावफलकावर. पहिला चेंडूवर चंद्र दुसऱ्या चेंडूवर चंद्रकांत गडी बाद केलाय. 15 तर बनले. 15ला एक बाद. गणपती वॉरियर्स वज्रेम क्रिकेट संघ फलंदाजी करतोय. हलक्या हाताने खेळून काढलाय. जमनी लगतचा फटका आपल्याला बघायला मिळाला. क्षेत्ररक्षक लक्ष्मण आलाय स्क्रीनवर. परतीची फेक तोपर्यंत एकेरी धावसंख्येची लहर 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपल्याला बघायला मिळतोय. 16 धावा धावफलकावर. धावा कशा येऊ देत. भरपूर या महत्वाच्या धावा आहेत. जो संघ विजयी होईल तो उद्या सेमी फायनल मध्ये खेळताना बघायला मिळेल. आणि जो संघ पराभूत होईल या रापोस ट्रॉफीला त्याला नमस्कार करावा लागेल. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू पंचर 2 आज समांतर केला. वाईट बॉल चिकून आले पंचांची अमांतरच्या स्वरूपात सांघिक धावफलकावर 1 17 धावा धावफलकावर. सुंदर गोलंदाजी चंद्रकांतची आपण बघायला मिळाली. सुरेख गोलंदाजी अचूक टप्प्याची वेगावर समोर तगडा खेळू आहे आणि तगड्या खेळूला तगडी गोलंदाजी करावी प्रभावशाली गोलंदाजी करावी त्याला माहिती आहे. ते चंद्रकांतनं हेरलंय आणि अप्पालीला निर्धाव गेलाय चेंडू. आडव्या बॅटना अप्पाली ऑन फायर.
तर त्याला हात खोलायला सुरुवात केली आहे. खराब चेंडूंवर आक्रमण करायला भाग पडलंय. फटका खेळण्याचा प्रयत्न होता. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फटका खेळायचा होता. लॉंग स्टॉप रिचा जाताना फटका खेळायचा होता. निर्धाव चेंडून षटक क्रमांक 2 षटक 12 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि 12 चेंडूच्या समाप्तीनंतर सांघिक धावफलक धावफलकावर आपण पाहतोय तो मात्र 23 धावा या धावफलकावर. आशुतोष सज्ज आलाय आमच्या मान्यवर कक्षेच्या एडकडनं गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. षटक क्रमांक 3. खोलवर टप्प्यावर चेंडू आशुतोष यतीश हलक्या हाताने घेऊन काढले. अप्पालीनं जास्तीत जास्त चेंडू फेस करावे. मोठे फटके अप्पालीनं खेळावे. 50 55 60 धावा जो गाठण्याचा मानस आहे. कालच्या सत्रात 70 धावा या हायएस्ट टोटल आजच्या दिवसात विचार केला तर 60 गाठले गणपती ऑरियर्स वज्रेम ब्रिगेड सकरी हायएस्ट टोटल आहे धावफलकावर. पुढे सरसव दप्पालीचा एक देखना फटका जमलेला गरंगत साजरा क्षेत्ररक्षक साहिल आरोलकर कर्णधार स्क्रीनवर आलाय. परतीची वेग तोपर्यंत एक केली धाव संख्येची लहर. ध्रुव पारसे क्रिकेट संघाला माहिती आहे प्रत्येक धाव रोखायची आहे थांबवायचं आहे. कमी धावसंख्येमध्ये आतापर्यंत आम्ही 2 सामने केले आहेत. यानंतरचा सामना पण आम्ही महत्वाचा सामना कमी धावसंख्येत गणपती वॉरियर्सला ठेवणार आहे. पण सुजित पंचेचा खराब फटका त्यानंतर संत गतीने धावपळ अप्पालीचा एक मोठा फटका बघायला मिळालाय. आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न होता. पहिल्या प्रयत्न अप्पालीनं स्ट्राईक सोडली होती. लक्ष न होता येतेचा त्यामुळे मात्र निर्धाव चेंडू धावफलकावर बघायला मिळतोय. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 25 धावा धावफलकावर. तिसरं षटक प्रगतीपथावर. 15 चेंडू निम्म्या चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. उर्वरितचे निम्मे चेंडू आहेत आणि या निम्म्या चेंडूंवर जर निम्म्या धावा अजूनही बनवल्या 25 तर झाले अजून 25 निघाले तर 50 हा धावफलक एकदम फायटिंग रोल असेल धावफलकावर. सुंदर चेंडू गती परिवर्तन फटका टोलवायचा होता. अप्पाली भरपूर वेळ नॉन स्ट्रायकरला तो नाराज आहे स्वतःवर आपल्या साथीदारावर. पण प्रतिस्पर्धी संघानं ध्रुव पारसे क्रिकेट संघानं एक गोलंदाजी ही सुंदर प्रभावशाली गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली. आशुतोषनं आज प्रभावित केलंय. मोठा फटका बघायला मिळतोय आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर. मान्यवर कक्षामध्ये स्वागत आमच्या घनाचं केलंय षटकारानं. फटकेबाजी मी पण करणार, मी पण लढणार. आशुतोषवर आक्रमण केलं 31 धावा धावफलकावर. कमबॅक करणारे गोलंदाजी अप्पाली नाराज आहे. शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू होता. बैठक फटका त्याला टोलवायचा होता. टप्पू पडला चेंडू थोडासा खाली राहिला. जमिनीला थोडासा स्पर्श करत वरती उडला नाही चेंडू. समोर वगैरे बघायला मिळाला आणि या बॅटने त्याला खेळण्याचा प्रयत्न तो ऑफ साईडने ठेवला. चेंडूपासून दूर टाकला चेंडू गोलंदाज आशुतोषनं आणि निर्धाव चेंडू आपल्याला बघायला मिळत. सांघिक धावफलकावर आपण पाहतोय 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव 31 धावा या धावफलकावर.
32 32 धावा धावफलकावर. हलक्या हाताने घेऊन काढले जमनी लगाचा फटका बघायला मिळालाय. परतीची बेग वेगानं केली. एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपल्याला बघायला मिळतोय. 33 धावा धावफलकावर. आडव्या बॅटनं फटका बघायला मिळालाय फटका. सुंदर फटकेबाजी एकेरी धावसंख्येची पावलं जोखमीच्या धावसंख्येकडे वळली आहेत. सुरेख गती बिटवीन विकेट या दोन खेळाडूंची यतीश आणि अप्पाली कलंगुटकरची आपल्याला बघायला मिळाली आहे. दोन या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपण पाहतोय. 35 धावफलकावर आपण पाहतोय. महत्वाचा सामना आहे आणि महत्वाच्या सामन्यामध्ये सुरेख फटकेबाजी त्यानंतर नियंत्रित गोलंदाजी आतापर्यंत ध्रुव पारसे गोवा क्रिकेट संख्येच्या कोटेतून आपल्याला बघायला मिळाली आहे. सुरेख देख ना फटका. शॉर्ट बीट ऑफ क्षेत्ररक्षक चिली या नावानं प्रसिद्ध असलेला साईश रामजी आपल्याला बघायला मिळाला. एकेरी धावसंख्येचं रूपांतर दुहेरी धावसंख्येमध्ये झालंय. दोन या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपण पाहतोय. 37 धावफलकावर अप्पाली कलंगुटकरला आत खोलायचे आहेत. त्याला माहिती आहे स्लॉक ओव्हरला आक्रमण आम्ही करणार आहोत. गणपती वॉरियर्स वज्रेम क्रिकेट संघाच्या कोट्यातून आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न होता. वेगाने टाकणाऱ्या चेंडू फिंगर रोल केलो मुखेच्या क्षणी सागरवर आक्रमण आपल्याला बघायला मिळालं. बाईच्या स्वरूपात मात्र एकदा बाल होईल. धावता आहेत माहिती आहे साहिल आरोलकरला या महत्वाच्या धावा आहेत. या धावा अंगलट येऊ शकतात. एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 38 तर बनले आहेत. मोठा फटका शॉर्ट टर्म पुलचा आहे. नो मॅच लँड चेंडू विसवलाय. चेंडू गेलाय. वन बाउन्स, टू बाउन्स, ओव्हर द रोप, 4. धावा धावफलकावर आपण पाहतोय. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 42 धावा धावफलकावर जण पहिली हॅट्रिक. सागर मोरजकर गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. सुंदर साऊंड सिस्टीम या स्पर्धेच्या माध्यमातून वेंगुर्ला तालुक्यातील एक सुरेख डीचे ऑपरेटर संदीप किंजळेकरच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते आणि याचं श्रेय मी म्हणेन जास्त करून गोवा राज्यामध्ये आवाज ऐकायला मिळालाय तो म्हणजे श्रेय भाऊ आणि आमच्या मित्राला जाईल म्हणजे योगेश दाभोलकरला. सागर संच झालाय. सागर वर्सेस अप्पा ही लढत आपल्याला बघायला मिळेल. सागर बोरजकर पहिली हॅट्रिक त्यानं केली आहे. फलंदाज धोक्याची घंटा वाजली आहे पण झेल सोडलंय.
बाकी तिथे कोणीतरी काहीतरी केलं होतं. फलंदाजचा हा चेंडू धोक्याचा असेल तो धोक्याचा ठरला होता. पण क्षेत्ररक्षकानं न दिलेली साथ कोणाची दिली की धडकन वाचेल. बहुतेक करून तिथे आशुतोष बघायला मिळाला. आता तो निसटलेला चेंडू 44 वर मजर मारले दुहेर धावसंख्येनं. स्विजिटचा फटका क्षेत्ररक्षक वेगाने आला. अजय पैला चेंडूला चगवलाय चौकारासाठी. 7 स्क्रीनवर साहिल तिसऱ्या चेंडूवर पकड बसलाय. सागर आक्रमक असेल. सांघिक धावपलकावर 48 धावपलकावर आपल्याला बघायला मिळत आहे. सुंदर फटकेबाजी करणारा अफाली माघारी परतलाय. 17 धावसंख्येवर 13 वर सूचित नानचे. त्यानंतर एक षटकार एक चौकार यतेश आणि ऋतुराज. खोलवर टप्प्यात चेंडू मिनी हेलिकॉप्टर पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. धाव बनले डायरेक्ट हिट. काय केलंय सागरनं. आता साहिलचं आपण बघूया. साहिल आक्रमक बघूया हे चित्र असेल. साईश बॅकअपला आलाय पण नेस्टाईनच्या मागे साहिल आक्रमक असेल हे चित्र बघण्यासारखं होतं. जवळजवळ 2 ते 3 सेकंद नेम लावायला घेतले. शेवटच्या क्षणापर्यंत या ठिकाणी बघितलं पण चुकलेला नेम 2 धावा देऊन गेलाय. सांघिक धावपलकावर 50 धावा तर पूर्ण झाल्या. मॅच सुंदर आहे. समोर इंटिलेबरी खाली राहिलेला चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका ठरवायचा होता. बाईच्या स्वरूपात एकदा येईल की काही. बहुतेक करून बॅटला चेंडू लागलाय वाटतं. कारण पंचाने जोपर्यंत इशारा दिला म्हणजे बॅटला चेंडू लागलाय त्यावर एक धावी खात्यामध्ये जमा होईल. आणि एक या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर 51 धावा धावपलकावर
52 धावांची आवश्यकता ध्रुव पारसे संघाला. गणपती वॉरियर्स वज्री संघ 51 धावा जमवतोय. 52 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर गोलंदाजचा अप्पाली पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा, सामना सुरू होण्याचा. सलामीची जोडी आहे मैदानामध्ये. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज पाहायला मिळतोय साहिल आणि त्याचा संघ साथीदार अजय. ही जोडी आहे मैदानामध्ये. सलामीची जोडी, बिन्नीची जोडी, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अप्पाली. ज्या अप्पालीने सुंदर अशी फलंदाजी या मैदानामध्ये केली, तोच अप्पाली गोलंदाजी मार्कवर असेल सज्ज. सामना सुरू होण्याचा होतोय इशारा. षटकातील पहिला चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, खोदून काढण्याचा प्रयत्न झालाय फलंदाजाकडून. मात्र यावेळी बॅट आणि चेंडूचा काही संपर्क होत नाही. बाकीचे सुपस्कार पूर्ण करतोय यष्टरक्षक. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. एका चेंडूचा खेळ झालाय समाप्त. सांघिक धावसंख्या धावफलकावर 0. अकाउंट ओपन करायचंय. यावेळी मात्र सुरेख फटका पाहायला मिळतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, खोदून काढलेला फटका. डीप वाईड लॉंग ऑन रिजन मध्ये चेंडू चाललाय. 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द रो पाहायला मिळतोय. या इनिंग मधील पहिला रापूज बॉयज चौकार. चौकारण्याची सांघिक धावसंख्या 4 धावा धावफलकावर. 2 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. आक्रमण करायला सुरुवात केली आहे फलंदाज साहिलने. आपला नैसर्गिक खेळ दाखवायला सुरुवात केली आहे. रिवर्सचं अस्त्र बाहेर काढलं होतं. यावेळी मात्र निश्चितपणाने डिरेक्ट हिट करण्यासाठी प्रयत्न तर झालाय, मात्र एकेरी धाव निघते. लेग बायचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. लेग बायच्या स्वरूपात एकेरी धाव मिळत. सांघिक धावसंख्या 1 ने वधारली गेली आहे. 5 धावा धावफलकावर. 3 चेंडूचा खेळ चालाय समाप्त. दुसऱ्या बाजूने मात्र साहिलचा संघ साथीदार अजय बऱ्याच वेळानंतर स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या 3 चेंडूमध्ये 5 धावा निघतायत. दुसऱ्या बाजूने मात्र सुंदर गोलंदाजी अप्पालीची. एक चौकारानंतर कमबॅक करणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू निर्धाव. षटकार पुढचा चेंडू स्टेप आउट केलाय. मोठ्या फटक्यासाठी झालाय प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली सेफ हँड मध्ये जाऊन चेंडू विसावला जातोय. पहिल्या गड्याचं होतंय पतन. पहिला खेळाडू तंबूच्या आसऱ्याला. अजय शून्य धावसंख्येची बॅग डोक्यावर घेऊन तंबूच्या आसऱ्याला जाताना दिसतोय. आणि सांघिक धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यात 5 धावा धावफलकावर. न्यू बॅटर मैदानामध्ये साईश नावाचा फलंदाज. साहिल आणि साईश ही जोडी असेल मैदानामध्ये. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज साईश पाहायला मिळतोय. 4 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. अप्पालीने निश्चितपणे ब्रेक थ्रू लावून दिलाय मैदानामध्ये. षटकातील 5वा चेंडू. स्ट्रायकिंग एंडला नव्याने आलेला फलंदाज साईश. यावेळी मात्र लोवर फुलटॉसचा चेंडू होता. इनसाइड आउट खेळण्यासाठी झालेला प्रयत्न. कव्हरचा क्षेत्ररक्षक, शॉर्ट कव्हरचा क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झालाय. जोपर्यंत पॉईंटचा क्षेत्ररक्षक कव्हर्स पर्यंत येतोय तोपर्यंत मात्र 1 धाव निघते. 1 या धावसंख्येने सांघिक धावसंख्या 1 ने वधारली गेली आहे. धावफलकावर 6 धावा. 4 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. एक चौकार दुसऱ्या चेंडूवर आल्यानंतर गोलंदाज अप्पालीने निश्चितपणाने आपला अनुभव या मैदानामध्ये पाहायला लावला आणि अनुभव काय असतं हे मैदानामध्ये दाखवून देतोय. 5 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. सांघिक धावसंख्या 6 धावा धावफलकावर.
षटकाची सांगता करणारा अंतरिम चेंडू या अंतरिम चेंडूवर शॉर्ट टर्म पुलचा फटका खेळण्यासाठी झालेला मानस लॉंग लेग रिजन मध्ये चेंडूचा पायी प्रवास पहिल्या प्रयत्नानंतर सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. जोपर्यंत बॅकअप केलं जातंय तोपर्यंत मात्र एकेरी धावसंख्येची पावलं दुहेरी आणि दुहेरी धावसंख्येची पावलं तिहेरी धावसंख्येकडे वळताना दिसत आहेत. तिहेरी धावीची लहर मैदानामध्ये येत 3 या धावसंख्येने मात्र पहिल्या षटकाचा खेळ होतोय समाप्त. एका षटकाचा खेळ पडतोय माघारी. सांघिक धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. एका गड्याच्या मोबदल्यात 9 धावा. पहिल्या षटकामध्ये निश्चितपणाने 9 धावा निघतायत. एका चौकाराची लयलूड त्यानंतर मात्र शेवटच्या चेंडूवर 3 धावा आणि या 3 धाव्यामुळे मात्र सांघिक धावसंख्या वधारली गेली आहे 9 धावा धावफलकावर. यावेळी मात्र हलक्या हाताने चेंडू स्टिअर करण्यासाठी झालेला प्रयत्न लेगबाईच्या स्वरूपात एकेरी धाव निघते. 1 या धावसंख्येने सांघिक धावसंख्या दुहेरी अंकात परावर्तित होणारा धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू आकाशचा थेट जाऊन पायावर आदळतोय. परिणामी मात्र फलंदाज कुठेतरी बीट होताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि बीट झाल्यामुळे मात्र एकेरी धाव निघते आणि 1 या धावसंख्येने सांघिक धावसंख्या 1 ने वधारली गेली आहे 10 धावा धावफलकावर. षटकात पुढचा चेंडू यावेळी मात्र शॉर्ट टर्म पुलचा फटका डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू गेलाय डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार षटकार. मी कोणत्याही प्रकारची दयामाया दाखवणार नाही हा इरादा फलंदाज साईशा आपल्याला पाहायला मिळाला आणि साईशा बॅट मध्ये एक घणाघाती षटकार निघतोय. बॅक टू बॅक 2 षटकार निघाले आहेत. सांघिक धावसंख्येला आकार देणारे षटकार 22 धावा धावफलकावर. प्रेशर क्रिएट झाले. गोलंदाज आकाशवर निश्चितपणाने सुरेख टप्प्याची गोलंदाजी करावी लागेल. यावेळी मात्र टप्पा पडल्यानंतर थोडीशी अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू फलंदाज साईच्या कानामध्ये शिट्टी वाजवतोय. बाकीचे सोपस्कार पूर्ण करतोय यष्टीरक्षक. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता.
षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट टर्म पुलचा मोठा फटका पाहायला मिळतोय. लॉंग लेगच्या डोक्यावरून चेंडूला उडवलंय. लॉंग लेग सीमा रेषा पार पाहायला मिळतोय. ब्रँडेड षटकार. षटकार पुढील चेंडू यावेळी मात्र कट करण्यासाठी झालाय प्रयत्न. सुरेख पद्धतीचा फटका पाहायला मिळतोय. डीप पॉइंट रिजन मध्ये चेंडूचा प्रवास जोपर्यंत पॉइंटचा क्षेत्ररक्षक डीप मध्ये जातोय, चेंडू कॅरी करतोय, चेंडू फेकी करतोय, तोपर्यंत मात्र एकेरी धाव आणि पंचांचा इशारा येतोय. ओव्हर स्टेप नोचा. सांघिक धाव संख्या पोहोचते 30 धावा. सोने पे सुहागा म्हणजे काय असतं हे मैदानामध्ये पाहायला मिळते. 30 धावा धाव फलकावर. एक मोठा फटका या चेंडूवर येईल काय? गोलंदाज आकाश निश्चितपणाने थोडासा ताळमेळ चुकलाय गोलंदाजाचा. अंतरिम चेंडू बॅटची कडा आणि फ्री हिटचा चेंडू असल्यामुळे मात्र जीवनदान मिळतंय फलंदाजाला. 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त. सांघिक धाव संख्या धाव फलकावर एका गड्याच्या मोबदल्यात 30 धावा. उरलाय चेंडू 18 आणि या येणाऱ्या 18 चेंडू मध्ये आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी 23 धावांची. अठरा चेंडू 22 धावांच्या ह्या आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. 30 धावा धाव फलकावर बनले आहेत. 52 धावांचा करायचा आहे पाठलाग. पहिल्या 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त. 15च्या धाव गतीने निश्चितपणाने 30 धावा निघाल्या आहेत आणि येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये आवश्यकता असेल 22 धावांची. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज ऋतुराज पाहायला मिळतोय. षटकातील पहिला चेंडू आणि या पहिल्या चेंडूला रिव्हर्स अस्त्र मैदानामध्ये बाहेर काढलंय आणि निश्चितपणाने हे अस्त्र मैदानामध्ये टाळ्यांचा आवाज करून देणारा फटका 4 धावांसाठी आणि या 4 धावांमध्ये 34 अशी धावसंख्या धाव फलकावर पाहायला मिळते. सुरेख फटका पाहायला मिळतोय आणि फटक्यानिशी मात्र संदीप डीजे मात्र बरेच खुश जाऊन कुठेतरी जाताना दिसतंय. पुढे सरसावत मोठ्या फटक्यासाठी झालाय प्रयत्न. चेंडू हवे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली सेफ हँड मध्ये जाऊन चेंडू विसावला जातोय आणि मोठा फटका खेळण्याच्या नादात फलंदाजाची वर्णी लागते. डकआउटच्या दिशेने सेट झालेला फलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याने 3 षटकारांची बहारदार खेळी या मैदानामध्ये केली. एका चौकाराने नटलेली खेळी करून वैयक्तिक 24 धावांची बहारदार खेळी करून फलंदाज साईश परततोय तंबूच्या आसऱ्याला. निश्चितपणे टाळ्यांचा गजर होणार आहे या खेळीसाठी, कारण संघाला आत्मसंजीवनी देणारी ही खेळी साईश आपल्याला पाहायला मिळते. सांघिक धावसंख्या स्थिरावली गेली आहे 2 गड्यांच्या मोबदल्यात 34. दोन चेंडूचा खेळ झालाय समाप्त. सांघिक धावसंख्या स्थिरावली गेली आहे धावफलकावर 34.
क्षेत्ररक्षणाच्या व्यूहरचनेमध्ये थोडासा बदल केला जातोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज ऋतुराजने निश्चितपणाने आपल्या संघाला एक सफलता मिळवून दिली आहे. मात्र दुसऱ्या बाजूने अचूक टप्प्याची गोलंदाजी करावी लागेल. स्ट्रायकिंग एंडला नव्याने आलेला फलंदाज चंद्रकांत पाहायला मिळतोय. यावेळी मात्र सुरेख चेंडू पाहायला मिळतो. पहिल्या प्रयत्नात मात्र फलंदाज बीट झाला होता. दुसऱ्या प्रयत्नात यष्टीरक्षक सुद्धा बीट. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय बाईचा आणि बाईच्या स्वरूपात ही एकेरी धाव निघते. एक या धावसंख्येने सांघिक धावसंख्या 35 धाव फलकावर. 3 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. सांघिक धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 35 धावा. सलामीला आलेला फलंदाज साहिल अरुलकर मात्र स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने त्याचा संघ साथीदार. यावेळी मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडला चंद्रकांत गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पाहायला मिळतोय. ऋतुराजने प्रभावित केलाय. आपल्या संघासाठी निश्चितपणे वापसी करणारे षटक ठरेल काय, येणारी वेळ येणारा काळ ठरवेल. कारण क्षमता आहे या गोलंदाजाकडे आणि आज क्षमतेवर खरं उतरण्याची गरज आहे. एक चौकार आल्यानंतर संघाला निश्चितपणाने ब्रेक थ्रू लावून दिला या गोलंदाजाने. दुसऱ्या बाजूने मात्र स्ट्रायकिंग एंडला असलेला फलंदाज साहिल. एका चौकाराने नटलेली साहिलची खेळी आहे मैदानात. हलक्या हाताने चेंडूला स्टिअर केलाय. स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडूचा प्रवास. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय, चेंडू गॅदर करतोय, तोपर्यंत मात्र एकेरी धाव निघते. एकेरी धाव आणि निश्चितपणाने दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला गेला, मात्र एकेरी धावेवर संतुष्ट राहावं लागतंय दोन फलंदाजांना. फेकी थोडी चुकीची मैदानामध्ये पाहायला मिळाली. मात्र एक या धावसंख्येने सांघिक धावसंख्या 1 ने वधारली गेली आहे. 36 धाव फलकावर. 4 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. षटकार पुढचा चेंडू. यावेळी मात्र मोठा फटका. चेंडूला उडवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आल्याबरोबर चंद्रकांतने निश्चितपणाने चेंडूला मैदानाच्या बाहेर उडवलं. या पूर्वीच्या चेंडूवर निश्चितपणाने लेग बायच्या स्वरूपात निघाली होती एकेरी धाव आणि त्यानंतर मात्र एक मोठा फटका निघतोय. सांघिक धावसंख्या 42 धाव फलकावर. बेचाळीस अशी धावसंख्या धावफलकावर. षटकारी पुढील चेंडू. यावेळी मात्र शॉर्ट टर्म पुल करण्यासाठी झालाय प्रयत्न. चेंडू हवे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. क्षेत्ररक्षकाला बीट करतोय चेंडू आणि चेंडूचा प्रवास जवळपास जातोय 4 धावांसाठी आणि या चौकारानेशी मात्र सांघिक धावसंख्या वधारली गेली आहे. 46 धावफलकावर. 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त आणि 3 षटकांच्या सांगते अखेरीस सांघिक धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 46. बॉलर नेम. बॉलर नेम सुचित नावाचा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. 6 धावांची आहे आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज साहिल पाहायला मिळतोय. 12 चेंडू 6 धावांची आहे आवश्यकता. पहिला चेंडू मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न तर झाला होता, मात्र यावेळी एकेरी धाव मिळते. 1 या धावसंख्येने मात्र सांघिक धावसंख्या 1 ने वधारते. 5 धावांची आहे आवश्यकता. मोठ्या फटक्यासाठी निश्चितपणे प्रयत्न तर केला गेला, मात्र दुसऱ्या बाजूने चंद्रकांतने
आल्याबरोबर एक मोठा षटकार आणि त्यानंतर पाठोपाठ चौकार, 10 धावांची वैयक्तिक खेळी आणि 5 धावांची आहे आवश्यकता. क्षमता आहे या फलंदाजाकडे एक मोठा फटका मारून हा सामना संपवण्याची, मात्र क्षमतेवर खरा उतरेल काय मैदानामध्ये. हलक्या हाताने चेंडू स्टिअर करण्यासाठी झालाय प्रयत्न. पंचांचे दोन्ही हात झाले समांतर. रणरणत्या उन्हामध्ये पंचांना कवायत करायला भाग पाडणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि एकेरी धावांमुळे सांघिक धाव संख्या 48 धावा धाव फलकावर. षटकाई पुढील चेंडू यावेळी मात्र फुलर लेनचा चेंडू होता. हलक्या हाताने चेंडूला ड्राईव्ह केला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये प्रोटेक्शन जोपर्यंत क्षेत्ररक्षक घेतोय, चेंडूची फेकी करतोय तोपर्यंत एकेरी धाव एक या धावसंख्येने मात्र 49 धावा. 3 धावांची आहे आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. स्ट्रायकिंग एंडला असलेला फलंदाज साहिल, क्षमता आहे एक मोठा फटका याच्या बॅट मधनं सुद्धा आपण पाहिलाय. बॅटची कडा घेतोय चेंडू. फ्लाइंग स्लिप मध्ये झालेला चेंडूचा प्रवास 4 धावांसाठी आणि या 4 धावांनी मात्र हा सामना मात्र विजय संपादन करतोय. ध्रुव पारसे संघ या सामन्यामध्ये विजय संपादन करतोय. आणि सेमीफायनल मध्ये पोहोचणारा या स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये पोहोचणारा तिसरा संघ ध्रुव पारसे क्रिकेट संघ. मात्र दुसऱ्या बाजूने गणपती वॉरियर्स वज्रेम संघ दर्जेदार खेळ या ठिकाणी केला, त्याबद्दल त्या संघाचे सुद्धा असतील हार्दिक हार्दिक आभार. जाऊया या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच च्या किताबाकडे.